ती जबाबदारी दिली आहे। बातमी आहे मुंबई महापालिकेतल्या नव्या वादासंदर्भातली। महापौर रितू तावडेंभोवती पुन्हा एकदा वादाचं मोहोळ पाहायला मिळतंय। महापौरांच्या सोशल मीडिया पीआर करता 25 लाख रुपयांहून अधिक खर्च करण्याचा प्रस्ताव समोर आलाय। आता या प्रस्तावाला स्थायी समितीकडून मंजुरी मिळणार का, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय। मात्र महापौरांच्या पब्लिसिटी करता 25 लाख खर्च होणार म्हटल्यावर विरोधकांच्या हाती मुद्दा मिळालाय। विशेष म्हणजे भाजपसोबत मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने देखील उधळपट्टी टाळावी असा सल्ला दिलाय। तर आपल्या विरोधात मुंबई महापालिकेतले झारीतले शुक्राचार्य कटकारस्थान करतायत असा हल्लाबोल महापौरांनी केला। कधी वाहनावरचा व्हीआयपी दिवा, कधी मरीन ड्राईव्हरचा व्हिडिओ, कधी बंगल्याचं नूतनीकरण, तर कधी खासगी सचिवाच्या नियुक्तीवरून महापौर आणि वाद हे जणू समीकरणच समोर आलं। फक्त मुंबई महानगरपालिकेच्या दालनापुरतं मर्यादित न राहता मी ज्या ठिकाणी जाते, ज्या लोकांना भेटते, जी कामं बघते, ज्या ठिकाणी जाते ते सुद्धा माझ्या प्रसारमाध्यमांना माझं काम हे सगळ्यांना पोहोचलं पाहिजे, त्या अनुषंगाने फक्त हे एक पत्र मी त्या ठिकाणी दिलं होतं। आता हे जे टेंडर आहे या ठिकाणी मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, हे टेंडर एक्सटेंड करणं, ह्याला काम देणं किंवा दुसऱ्याला काम दिलं असं तर पत्र महापौरांनी दिलेलं आहे। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी एका वर्षाला जर 45 लाख वापरले जाणार असतील तर प्रसिद्धी म्हणजे काय? जिथे महापौर जातात, कोणाला भटजीला भेटतात, यांना भेटतात, मुनींना भेटतात, ही प्रसिद्धी आहे का? महापालिकेने पण ठरवलं पाहिजे की हे बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार आहात आणि पुरवण्याचा हे मुंबईकरांचा निधी देण्याचं काम विचारपूर्वक नको व्हायला। महापौरांना प्रसिद्धी दिली पाहिजे, पण त्याच्यासाठी असे वारेमाप खर्च असेल तर हे बरोबर नाही। महापौरांच्या किशोरीताई, आपण महापौर असताना प्रसार माध्यमांवर आपण किती खर्च करायचा हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्या। तुम्ही महापौर असताना सोशल मीडियावर किती खर्च करायचा हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्या। तुम्ही महापौर असताना कोविडची कंत्राट कुणाला कशी दिली, कुणाच्या जावयाला काय काय कंत्राट मिळाली होती, खिचडीमध्ये कोणी घोटाळा केला होता, जम्बो सेंटर कोविडच्या काळामध्ये उभं करण्यासाठी ड्रम वाजवणाऱ्या कंपन्यांना कोणी कंत्राट दिली होती, हे एकदा माननीय किशोरीताईंनी विचार केला पाहिजे आणि मग इतरांवर आरोप केले पाहिजे। शिवसेनेचे नेते अमेय घोले या संदर्भात काय म्हणतायत, त्यांनी काय सल्ला दिलाय ते बघूया। कोणी काय बोलावं याचं आम्ही पूर्ण स्वातंत्र्यात राहतो आणि याच्यासाठी कोणी आम्हाला सांगू नये की काय बोलावं आणि काय नाही बोलावं ते। आज आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही आमचं स्वतंत्र मत टाकू शकतो। आज आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीचा जो काही अजेंडा आहे ही मुंबईकरांचे पैसे वाचवा, त्या बाबतीत आम्ही खुलेपण आम्ही मांडला विषय, त्याच्यात काही गैर नाहीये। आणि महापौर सर्वांचे आहेत, आम्ही महापौरांना चांगला उपदेश देऊ शकतो, चांगले सल्ले देऊ शकतो। घ्यायचा नाही घ्यायचा हा महापौरांचा स्वतःचा निर्णय येतो। राज्य सरकारची बहुचर्चित आणि वादग्रस्त लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे। योजनेतल्या लाभार्थ्यांची संख्या 2,48,00,000वरून थेट 1,65,00,000 आली। मात्र अपात्र शासकीय कर्मचारी कुटुंबांकडून बेकायदेशीरपणे लाटलेल्या पैशांची वसुली करण्याची अधिकृत यंत्रणा अद्यापही ठप्पच असल्याचं आरटीआयच्या आकडेवारीतनं समोर आलंय। लाटलेले पैसे अपात्र शासकीय कर्मचारी कुटुंबाकडनं वसूल करण्याचं धाडस न दाखवणाऱ्या लबाड सरकारला जनता कधी माफ करणार नाही असं वडेट्टीवार म्हणतायत। तर या अनुषंगाने राजकीय आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहेत। सर्वसामान्यांच्या कराचा आणि कष्टाचा पैसा लाटणाऱ्या घोटाळेबाज लाभार्थ्यांबाबत सरकारची नरमाईची भूमिका ही बुचकळ्यात टाकण्यात असल्याची देखील चर्चा आहे। बघा, फक्त जे पुरुष ज्यांनी लाडकी बहीण महिला म्हणून त्या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडनं वसुली होणार आहे आणि बाकीच्यांच्याकडनं अशी स्व इच्छेने काही महिला परत करताय, पण बाकीच्यांकडनं वसुली होणार। कुठल्याही बहिणीला की एखादा भाऊ काहीतरी योजना आपल्यासाठी आणतोय तर त्याचा लाभ त्यांनी घेतला, त्यांना आपण निकषात बसतो किंवा काही हे त्यावेळेला त्यांनी बघितलं नसावं आणि म्हणून मग त्यांच्याकडनं तसे परत पैसे घेणं हे काही योग्य नाही। इथे भ्रष्टाचार झालेला आहे, महिला दाखवून पुरुषांनी लाभ घेतलाय, तर दुसरीकडे 88 लाख ज्या आहेत त्या महिलांची संख्या कमी करण्यात आलेली आहे।
हे जे झालेला यातला जो गैरव्यवहार आहे, याच्यातला जो भ्रष्टाचार आहे, याच्यातला जो अनियमितता आहे, त्या अनुषंगानं मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पगारातून झालेलं नुकसान हे वसूल करण्यात यावं. आतापर्यंत 1 कोटी महिलांची नावं कमी करण्यात आली आणि उद्या जाऊन ते अजून नावं कमी करतील असं आम्हाला वाटतं. जिल्हा परिषदचा दुसरा टप्पा बाकी आहे म्हणून ते शांत बसलेले आहेत, पण उद्या जाऊन कदाचित सगळ्याच महिलांना जे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसा दिला जात होता तो बंद केला जाऊ शकतो. ज्या विभागाली ज्या मंत्र्यांनी तिथं कुठंच अनालिसिस न करता कोणाला मिळते कोणाला नाही मिळत, पुरुषांना सुद्धा पैसे दिले, तर मग त्या मंत्र्यांवर कारवाई का होऊ नये, त्या डिपार्टमेंटवर कारवाई का होऊ नये? कारण शेवटी हा टॅक्सचा पैसा आहे. हा विचार नक्कीच तिथं केला गेला पाहिजे आणि ह्याच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे